कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साक्षी, तू आज गप्प राहू नकोस, तू आज बोल। शिवा आहे तुझ्यासोबत। साक्षी, मी आहे तुझ्या बरोबर। तू बिनधास्त बोल। या सरांनी नाही, सरांनी नाही, या नीच माणसाने प्रॅक्टिकल मध्ये मदत करायच्या नावाखाली जबरदस्ती केली यांनी माझ्यावर। मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा काही मागे हटला नाही। त्याने माझ्या अंगाला स्पर्श अगं साक्षी, काय बोलतेस तू? तुला असं वाटतंय का मी असं करेन? मी शिक्षक आहे ना। प्रत्येक सांगितलं ना मध्ये यायचं नाही। आया बहिणी नाही आहेत का तुला? काय चालवलंस हे? तुझी ही गुंडागिरी इकडे चालणार नाही। सर बघा ना, बघा ही काय करते। तुला जर असे आरोप लावायचे असतील ना तर तू पोलिसांना घेऊन ये। हा आता पोलीस येणार, मग हे सर काय करणार? यांच्या स्टुडंटना घेणार आणि मी कसा निर्दोष आहे हे सिद्ध करणार, आणि ह्या घाबरलेल्या मुली तशाच राहणार। नाही सर, पोलीस तर येणारच आहेत, पण ते जबाब यांचा घेतात की या मुलींचा हे मला बघायचंय। आणि तुम्हाला वाटत असेल की ही एक मुलगी बोलली, खोटं बोलली असेल, पण तसं नाहीये। या सगळ्या मुलींचा हाच अनुभव आहे। तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं, जे काही आहे, जे काही घडलं ते सगळं सांगायचंय। हो, या राक्षसाने घरी जाताना दोनदा वाट अडवली माझी। घरी सोडतो म्हणाला म्हणून बसले गाडीवर, वरवर काळजी दाखवली, पण त्याच्या मनात घाण भरली होती। त्याने माझ्या बाबतीत सुद्धा असंच केलंय। माझा पण एकदा यानं हात पकडलेला, त्याची नजर रोखलेली असायची, किळस यायची त्याच्या नजरेची। नजर इथून तर सुरुवात होते ना अत्याचाराला, मग मजल पोचते हात धरण्यापर्यंत। तुझ्या कुठे चालला? चल। ए, शिक्षक आहे ना तू? हा, हे असं कसं वागू शकतोस? एवढी बाहेर वाईट परिस्थिती असताना शिक्षक असून असं वागलास, लाज नाही वाटत? तुझ्याकडनं मुलं शिकतात ना रे। हा, या बघा ना तुमचा शिक्षक कसा आहे बघा। तुम्ही जरा ना विचार करा, तुम्ही कोणाकडनं प्रेरणा घेताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।